सिंधुदुर्गच्या कुडाळमधील कविल गावातील साई मंदिरात गुरुपौर्णिमेनिमित्तानं उत्साह साजरा केला जातोय। हजारो साई भक्त कविल गावात दाखल झालेत। साई भक्त साई चरणी नतमस्तक होत आहेत, तर मंदिर परिसरात साई नामाचा जयघोषही सुरू आहे। साई मंदिराला देखील आकर्षक सजावट करण्यात आली आहे आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। आपण तो पाहू। या ठिकाणी जे आलो ते कुडाळ तालुक्यातील कविल गावात आपण आलेलो आहोत आणि कविल गावातील हे भारतातील पहिलं साईबाबांचं मंदिर आहे। त्या मंदिराच्या गाभाऱ्यात आहोत। मी पाठीमागची जी दृश्य दाखवतोय हे साईबाबांचं असं मूर्ती तुम्हाला मी दाखवत आहे। ही आहे साईबाबांची मूर्ती आणि भारतातलं पहिलं मंदिर म्हणून हे प्रसिद्ध आहे आणि ते भक्तगण मात्र हजारोंच्या संख्येने मात्र इकडे येत असतात। माझ्यासोबत राजन माडिये काका जे माझ्यासोबत आहेत ते स्थानिक आहेत इथले। मी त्यांच्याशी विचारतोय, काका आज गुरुपौर्णिमा आहे, कशा पद्धतीने साजरी होते, काय सांगाल? नमस्कार। आज गुरुपौर्णिमेचा उत्सव दरवर्षी इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि गुरुपौर्णिमा एक सकाळी साईंचं अभिषेक, त्याच्यानंतर साईंचं पूजन, त्यानंतर साई पादुका पूजन वगैरे वगैरे उत्सव इथे होत असतात। दुपारी माध्यान्ह आरती होते, त्यानंतर सर्व भक्तांना साई प्रसाद दिला जातो, साईबाबांचा महाप्रसाद दिला जातो। त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम, आरत्या, भजन, शास्त्रीय गायन वगैरे असे दिवसभर कार्यक्रम सुरू असतात। कुडाळमधील कविल गावातील ह्या भारतातल्या साईबाबांच्या पहिल्या मंदिरामध्ये आपण आता गाभाऱ्यात आहोत। पाठीमागची दृश्य आपण पाहिली होती साईबाबांची। या ठिकाणी रांगा लागलेल्या होत्या, काही ठिकाणी पूजेचं मात्र चालू होतं। अशा प्रकारे मात्र गुरुपौर्णिमेचा इथे कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो। अगदी शिर्डीलाच नव्हे तर कुडाळमध्ये कविल गावामध्ये साई भक्त जे आहेत ते पहाटेपासूनच इथून लाईन लावून लागलेले असतात आणि फार मोठी इथे गर्दी पाहायला मिळते। गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।